एक असा माणूस जो अख्खी न्यायव्यवस्था सध्या कामाला लावतोय. वयाची 70 की पार झालेला, पांढरे केस, पांढरे भुवया असलेला, थोडंसं कमरेत वाकलेला, पण स्वाभिमानाने अजूनही कोर्टात केस खेचून धरलेला. त्यांच्या सध्या सुरू असलेल्या शिवसेनेच्या केसमध्ये त्यांनी जे युक्तिवाद मांडलेत त्यामुळे शिवसेनेला परत धनुष्यबाण चिन्ह मिळणार असंच काहीसं चित्र स्पष्ट झालंय. कपिल सिब्बल यांनी ज्या ताकदीने शिंदे गट आणि निवडणूक आयोग यांच्या विरुद्ध डाव टाकलाय त्याला अजिबात तोड नाहीये. त्यामुळे या दोघांनाही विचार करायला भाग पाडले. आता ऐन मोक्याच्या वेळेला कपिल सिब्बल यांनी शिवसेनेकडून कोणती वजिराची चाल खेळली आहे, आजच्या शिवसेनेच्या सुनावणीत कोर्टात काय काय घडलं, याबद्दलचीच संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील. आपण पाहताय विशेष भारी. मंडळी, सर्वोच्च न्यायालयात आजच्या या महत्त्वाच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या दाव्यांचे धिंडवडे काढलेले आपल्याला पाहायला मिळाले. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देताना असा दावा केला होता की ठाकरे गटाकडे किंवा स्वतः निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या 2018च्या सुधारित पक्ष संविधानाची प्रत किंवा त्याची नोंद अधिकृतरित्या उपलब्ध नाहीये. याच मुद्द्याला घेऊन निवडणूक आयोगाच्या या दाव्यातील फोलपणा सिद्ध करण्यासाठी कपिल सिब्बल यांनी थेट 4 एप्रिल 2018 या तारखेचा आणि निवडणूक आयोगाचाच अधिकृत सही आणि शिक्का असलेले अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र कोर्टासमोर सादर केले. त्यानंतर सिब्बल यांनी सरन्यायाधीशांना विनंती करत स्पष्टपणे दाखवलं की 4 एप्रिल 2018 रोजी ठाकरे गटाकडे थेट उपनिवडणूक आयुक्तांकडे शिवसेनेच्या सुधारित पक्ष संविधानाची, पदाधिकाऱ्यांची आणि पक्षाच्या संरचनेची संपूर्ण माहिती सादर केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या आवक जावक शाखेची DECCBR अशी नोंद आणि निवडणूक आयोगाचा मूळ शिक्का तसेच सही स्पष्टपणे दिसते. हा सही शिक्क्याचा मूळ दस्तऐवज खंडपीठासमोर मांडून कपिल सिब्बल यांनी थेट सवाल उपस्थित केला की 2018 मध्ये ठाकरे गटाने बनावट दस्तऐवज तयार करण्याचा किंवा भविष्यातील घटनेचा विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हा सही शिक्क्याचा कागद आज अस्तित्वात नाहीये असं आयोग म्हणत असेल, तर मग आयोगाच्या स्वतःच्या कार्यालयातून ही अधिकृत कागदपत्रे गायब कशी झाली? जर ही कागदपत्रे निवडणूक आयोगाच्या शिक्क्यासह सादर झालेले असतानाही आयोग तो नाकारत असेल, तर आयोगाने त्या विरोधात कोणतीही कारवाई का केली नाही? या प्रश्नामुळे सिब्बल यांच्या या भडीमारामुळे आणि थेट पुराव्यामुळे निवडणूक आयोगाची उघडी पडलेली बाजू न्यायालयासमोर अगदी स्पष्ट झाली. त्यानंतर या दस्तऐवजाचा संदर्भ देत सिब्बल यांनी लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 29 मधील पोट कलम 4 आणि पोट कलम 9 याचा अत्यंत बारकाईने भुगा केला. कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव, मुख्यालय, घटना किंवा पदाधिकाऱ्यांची नावे यामध्ये काहीही बदल झाला तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणं हे पक्षाचं कायदेशीर कर्तव्य असतं. सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं की ठाकरे गटाने आपल्या सगळ्या कायदेशीर कर्तव्याचं तंतोतंत पालन केलं होतं. त्यानंतर शिवसेनेतील उपनेते आणि नेत्यांच्या निवडीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की 12 उपनेते हे नामनिर्देशित केले गेले होते, तर 21 उपनेते आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी हे नियमानुसार निवडून आलेले होते. ही संपूर्ण यादी आणि पक्षाच्या घटनेतील दुरुस्ती ही आयोगाला वेळेत सादर करण्यात आली होती. त्यामुळं आमच्याकडे अद्ययावत घटना उपलब्ध नव्हती असं म्हणणं हे केवळ निवडणूक आयोगाची स्वतःची सोय होती, असा खळबळजनक आरोप सिब्बल यांनी न्यायालयात केला. त्यानंतर न्यायमूर्ती जे बागची यांनी जेव्हा सुनावणी दरम्यान विचारणा केली की पक्षातील नेत्यांच्या संख्येत आणि संरचनेत बदल करण्यात निवडून आलेल्या सदस्यांची नावे कळवली जातात का, त्यावर सिब्बल यांनी ठामपणे सांगितलं की ठाकरे गटाने निवडून आलेल्या तसेच नामनिर्देशित केलेल्या अशा सगळ्या नेत्यांची माहिती अधिकृत पत्राद्वारे आयोगाला वेळोवेळी पाठवली होती. त्यावर आयोगाचं असं स्पष्ट म्हणणं होतं की ठाकरे गटाने पक्षांतर्गत कारवाईसाठी शिस्तभंग समितीकडे जायला हवं होतं. यावर उपरोधक आणि रोखठोक सवाल करत सिब्बल म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी मूळ पक्ष प्रमुखांना आणि पक्षाच्या रचनेला बाजूला सारून स्वतःचा ताबा सांगायला सुरुवात केली होती. अशा स्थितीत मूळ पक्ष प्रमुखांनी कोणाकडे न्याय मागायचा? शिंदे गटाने स्वतःलाच मूळ शिवसेना घोषित करून पक्ष प्रमुखांनाच काढून टाकल्यासारखा प्रकार केला. त्यानंतर शिवसेनेच्या मूळ घटनेचे आणि लोकशाही संरचनेचे स्वरूप न्यायालयात समजावून सांगताना सिब्बल यांनी 2018च्या पक्ष संविधानाचा दाखला दिला. त्यांनी सरन्यायाधीशांना दाखवून दिलं की शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख हे पद निवडून आलेलं सर्वोच्च पद आहे. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च धोरण निर्णय घेणारी यंत्रणा असून ती पूर्णपणे लोकशाही मार्गाने चालते. शिवसेना नेते आणि उपनेते हे पक्षाची धोरणे राबवतात, तर सचिव, कोषाध्यक्ष आणि जिल्हा प्रमुख हे दैनंदिन कामाची अंमलबजावणी करतात. जेव्हा सरन्यायाधीशांनी शिवसेना नेता ही संज्ञा विधिमंडळ पक्षातील नेत्यांसाठी आहे,
की मूळ राजकीय पक्षातील नेत्यांसाठी, अशी शंका उपस्थित केली तेव्हा सिब्बल यांनी स्पष्ट केलं की शिवसेना नेता ही संज्ञा मूळ राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संबंधित आहे. आमदार किंवा खासदार हे केवळ विधिमंडळ पक्षाचे प्रतिनिधी असतात. ते संपूर्ण राजकीय पक्षाचे मालक किंवा अंतिम निर्णयकर्ते होऊ शकत नाहीत. त्यानंतर सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निकषांवरच सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. निवडणूक आयोगाने सिम्बॉल्स ऑर्डर मधील परिच्छेद 15चा वापर करून पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेतला होता. परिच्छेद 15 नुसार एखाद्या पक्षात उभी फूट पडल्यास पक्षाची संघटनात्मक बहुमत आणि विधिमंडळातील बहुमत या दोन्ही गोष्टींचा समतोल विचार करणं आवश्यक असतं. परंतु निवडणूक आयोगाने ठाकरे गटाचे संघटनात्मक बहुमत आणि 2018ची अधिकृत घटना पूर्णपणे डावलून केवळ आमदार खासदारांच्या संख्येवर आधारित निर्णय दिला. त्यानंतर सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की निवडणूक आयोगाने आधीच काय निकाल द्यायचा हे निश्चित केलं होतं आणि तो निकाल योग्य ठरवण्यासाठी नंतर स्वतःचे तर्क आणि निकष सोयीस्करपणे फिरवले. ही प्रक्रिया परिच्छेद 15 मधील मूळ तत्वांच्या अगदी उलट आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत घडलेल्या घटनांची मालिका पाहिली तर महाराष्ट्रातील हा सत्ता संघर्ष किती टप्प्यातून गेलाय हे स्पष्ट होत आहे. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 इतर आमदारांसह केलेलं बंड हे या संपूर्ण वादाचं मूळ कारण होतं. गुवाहाटी आणि सुरत मार्गे झालेल्या बंडानंतर महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. या घडामोडी घडत असतानाच विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, उपाध्यक्षांनी आमदारांना पाठवलेली अपात्रतेची नोटीस आणि राज्यपालांनी बोलवलेली बहुमताची चाचणी या सर्व बाबी कायदेशीर वादात सापडल्या. त्यामुळे ठाकरे गटाने या सर्व प्रक्रियांच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा, पक्षांतर बंदी कायद्यानुसार बंडखोर आमदारांवर कारवाई व्हावी आणि राज्यपालांनी घेतलेला फ्लोअर टेस्टचा निर्णय बेकायदेशीर होता, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. दरम्यानच्या काळात वादात अडकलेल्या दोन्ही गटांनी मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा ठोकण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले. निवडणूक आयोगाने मूळ पक्षाची घटना, संघटनात्मक पाठिंबा आणि विधिमंडळातील बहुमत या सर्वांची तपासणी न करता किंवा ठाकरे गटाची संघटनात्मक कागदपत्रे दुर्लक्षित करून फेब्रुवारी 2023 मध्ये अत्यंत वादग्रस्त निकाल दिला. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला पूर्णपणे स्थगिती दिली नसली तरी ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आणि या प्रकरणाची सखोल सुनावणी घेण्याचं निश्चित केलं. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर गंभीर ताशेरे ओढले होते आणि म्हटलं होतं की पक्षांतर्गत वादात हस्तक्षेप करण्याचा किंवा सरकार पाडण्यासाठी फ्लोअर टेस्ट बोलवण्याचा राज्यपालांना अधिकार नव्हता. मात्र उद्धव ठाकरे यांनी आधीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे तत्कालीन सरकार पुनरुज्जीवित करता आलं नाही आणि आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली ही अंतिम सुनावणी ही थेट निवडणूक आयोगाच्या त्या वादग्रस्त निर्णयावर आणि पक्षाच्या मूळ अस्तित्वावर केंद्रित आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या बाजूने केस लावून धरताना कपिल सिब्बल यांनी कायदेशीर आणि घटनात्मक मुद्दे मांडलेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. हा कायदा आमदारांना किंवा खासदारांना मूळ राजकीय पक्षावर ताबा मिळवण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे सिब्बल यांनी वारंवार स्पष्ट केलं की विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष हे दोन पूर्णपणे वेगळे घटक आहेत. काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी फुटले किंवा त्यांनी वेगळा गट स्थापन केला म्हणजे त्यांनी मूळ राजकीय पक्षच गिळंकृत केला असा त्याचा अर्थ होत नाही. जर आमदारांच्या बहुमतावरून राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवायला लागलं तर उद्या कोणताही उद्योगपती किंवा धनदांडगा माणूस आमदारांना विकत घेऊन कोणताही नोंदणीकृत राजकीय पक्ष स्वतःचा असल्याचा दावा करू शकेल आणि यामुळे भारतातील बहुपक्षीय लोकशाहीची संपूर्ण रचनाच उद्ध्वस्त होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिब्बल यांनी मांडला की निवडणूक आयोगाने केलेली कार्यपद्धतीची घाई आणि कागदपत्रांची डावलणूक. जेव्हा ठाकरे गटाने 2018चे सुधारित पक्ष संविधान सादर केलं होतं ज्यामध्ये पक्षप्रमुखांना सर्वोच्च अधिकार देण्यात आले होते, तेव्हा निवडणूक आयोगाने ते संविधान रेकॉर्डवर नाही असं सांगून पूर्णपणे फेटाळलं. त्यानंतर सिब्बल यांनी न्यायालयासमोर पुरावा सादर करून हे सिद्ध केलं
की 2018ची घटना निवडणूक आयोगाच्या सही शिक्क्यांसह दाखल आहे. निवडणूक आयोगाने एका बाजूला शिंदे गटाचे केवळ कागदी दावे मान्य केले आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे प्रत्यक्ष सादर केलेले दस्तऐवज नाकारले. हा आयोगाचा पक्षपातीपणा आणि अधिकारांचा गैरवापर असल्याचं सिब्बल यांनी ठामपणे सांगितलं. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे गटाने मूळ पक्षात फूट पडल्याचा दावा केला होता, परंतु 10व्या अनुसूचीनुसार एखाद्या गटाला पक्षांतर बंदी कायद्यातून वाचायचं असेल तर त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं. विलिनीकरण न करता स्वतंत्र गट म्हणून राहून मूळ पक्षावरच दावा सांगणं हे घटनेच्या 10व्या अनुसूचीच्या मूळ आत्म्याविरुद्ध आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा हा परिपाठ मान्य केला तर भविष्यात लोकशाही आणि राजकीय पक्षांचं घटनात्मक अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा सिब्बल यांनी न्यायालयाला दिला. एकंदरीत कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीत 4 एप्रिल 2018च्या आयोगाचा सही शिक्का असलेला दस्तऐवज थेट सरन्यायाधीशांसमोर सादर करून निवडणूक आयोगाच्या युक्तिवादातील हवा पूर्णपणे काढून घेतली. कायद्यातील कलमे, पक्षाचे संविधान, लोकशाहीची मूलभूत तत्व आणि निवडणूक आयोगाची घाई यांचा मेळ घालत सिब्बल यांनी ही केस सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या आणि मूळ शिवसेनेच्या बाजूने अत्यंत भक्कमपणे लावून धरली आहे. सर्वोच्च न्यायालय आता यावर काय अंतिम निर्णय देतंय याकडे संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकीय भविष्य अवलंबून आहे. बाकी मंडळी, कपिल सिब्बल यांनी न्यायालयात टाकलेल्या या वजिराच्या चालीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.